वांद्रे इथे झालेल्या लिंक स्क्वेअर मॉलची आग आता आणखी भडकलेली आहे। मॉलची उजवी बाजू संपूर्णपणे जळून खाक झाली आहे। छतावरच्या काचा कोसळायला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील वांद्रे परिसरात हे अग्नितांडव सुरू आहे। गेल्या 5 तासांपासून ही आग धुमसतीच आहे। पहाटे 4 वाजता या मॉलला ही आग लागलेली होती। अग्निशमन दल दाखल झालेला आहे, मात्र अग्निशमन दलाकडून अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं नाही। आपण आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे जाणार आहोत। मनश्री, गेल्या 5 तासांपासून ही आग अशीच सुरू आहे। आता आग आणखी भडकल्याचं दिसतंय। मॉलची जी उजवी बाजू आहे तिथे आता आग लागलेली आहे। काय अधिकचे तपशील आहेत? निश्चितपणे गंभीर दृश्य आहे, कारण शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। 5 तास होतात जवळपास ही आग लागून, मात्र अजूनही आग आटोक्यात येत नाही। आणि सध्याची अपडेट अशी आहे की आग मॉलची उजवी बाजू ही संपूर्णतः आता जळून खाक झालेली आहे। उजव्या बाजूची दुकानं आहेत ती पूर्णतः आगच्या भक्षस्थानी पडलेली आहेत। इतकंच नाही तर बेसमेंटला आग लागलेली असताना ही आग इतकी धुमसत केली की ती छतापर्यंत पोहोचली। आता छताला लागलेल्या ज्या काचा आहेत त्यांचे सुद्धा तुकडे खाली पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे छताचा काही भाग सुद्धा कोसळून खाली पडू शकतो। सुरक्षिततेची सुद्धा काळजी इथे घेतली जाते। खरं तर अग्निशमन दलाचे जवान हे जीव धोक्यात घालूनच या आगीची 2 हात करतायत, शर्थीचे प्रयत्न करतायत, मात्र आग आटोक्यात येण्याचं नाव घेत नाहीये। लेव्हल 4 चा कॉल दिला गेलेला असला तरी सुद्धा अत्याधुनिक उपकरणं या आगीला विझवण्याकरता वापरले जात आहेत। यामध्ये वेगळे डिजिटल कॅमेरे असतील, यासोबतच रोबो फायर फायटर असेल, तो मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आहेत। त्या रोबो फायर फायटरला सुद्धा इकडे आणण्यात आलेला आहे आणि रोबोटद्वारे सुद्धा ही आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र आपण सातत्याने बघतोय की ढिगारेच्या ढिगारे ते आता खाली कोसळायला सुरुवात झालेली आहे, कारण आतल्या सामानाचा जळून कोळसा झालेला आहे। उजवी बाजू ही पूर्णतः जळून खाक झालेली आहे आणि छताचा जो भाग आहे, छताला लागलेल्या ज्या काचा आहेत, जो मॉलची सजावट होती बाहेरची, ती संपूर्णतः आता कोसळून खाली पडायला सुरुवात झाली आहे। नक्कीच मनश्री, तर ही दृश्य अगदीच भयानक अशी आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि काही वेळापूर्वीच आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी काही तेथील व्यापाऱ्यांशी संवाद साधलेला होता। पाहूयात त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या। थेट दृश्यांमधूनच या आगीची गंभीरता मी आपल्याला दाखवू शकते। हा संपूर्ण मॉल हा आगीच्या भक्षस्थानी पडलेला आहे आणि अजूनही आगीच्या ज्वाळा या भडकतातच आहेत। आणि एकंदरीतच इकडचे काही दुकानदार सुद्धा आपल्या सोबत आहेत। ना नुकसान हुआ ना बता नहीं सकते हम लोग। जीरो खत्म हो गए हम लोग। 10 दुकान थी हमारी इस मॉल में, 10 दुकान खत्म हो गए हम लोग पूरे, कुछ भी नहीं बचा। वर्ड्स नहीं हम लोग याद बोलने कुछ, हम लोग याद में वर्ड्स नहीं है कुछ, हम लोग नहीं बोल सकते। गुहार लगाएंगे क्योंकि जीसान सिद्दीकी का कहना है कि अच्छी तरीके से फायर फाइटिंग नहीं हो पाया यहाँ पर। हम लोग को कुछ नहीं पता, ये सब फायर नहीं हुआ है बराबर। हम लोग रात 2:30-3 बजे से यहाँ पर, छोटी सी आग थी। आग काबू में आ सकती थी जल्दी से? 100% आ सकती थी काबू में। ये जो काम अभी हो रहा है पहले नहीं हुआ। 2 बजे से आग लगी हुई है, ठीक है। 2 बजे आग? हाँ, 2-2:15 बजे से धुआं निकला है। वॉचमैन बाहर आया, उसने अब्बास भाई जो मैनेजर उनको फोन किया, वो आए, फायर ब्रिगेड बुलाने के बाद 4:30 बजे 4:15 बजे इन लोग आए। आने के बाद इन लोग खाली टाइम पास कर रहे, ढूंढ रहे इधर उधर। आग बुझ सकती थी, इतनी बड़ी बिल्डिंग नहीं है, 8-10 गाड़ी लग के बुझ सकती थी। खाली टाइम पास कर रहे खोटा खोटा। देखो कितना प्रेशर, उनका प्रेशर तो देखो कितनी तेज मारो। उधर मारो कैमरा मारो जरा, उधर कैमरा तो मारो जरा। फोटोज काटना नहीं, दिखाना सबको। इन लोग ने जैसा काम करना चाहिए था वैसा किया नहीं है। इसमें भी राजनीति खेल रहे कि क्या खेल रहे हम लोग को नहीं मालूम। हम लोग को पूरी दुकान जल गई है। दुकानदारांकडून सुद्धा आरोप होत आहेत की आग कंट्रोलमध्ये आणणं हे सहज शक्य होतं। ज्या पद्धतीने फायर फायटिंगचा कॉल द्यायला हवा होता, ज्या पद्धतीने ही आग सुरुवातीलाच गंभीरतेने घ्यायला हवी होती, त्या पद्धतीने ती घेतली गेली नाही। आणि सध्याचं दृश्य आपण बघतो आहोत की आग अक्षरशः धुमसती आहे, अजूनही धुमसती आहे। आणि हा संपूर्ण मॉल, लिंक स्क्वेअर मॉल, हा आगीच्या भक्षस्थानी पडलेला आहे। कॅमेरामन नितेशसह मनश्री पाठक, झी24 तास, मुंबई। तर आपण सध्याची लाईव्ह दृश्य बघतोय। अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येतात। या आगीमध्ये या मॉलचं मोठं नुकसान झालेलं आहे। वांद्रे येथील लिंक स्क्वेअर हा मॉल आहे आणि या मॉलमध्येही पहाटे आग लागलेली होती आणि तेव्हापासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र अग्निशमन दलाकडून हवं तसे काम करण्यात आलं नाही असा आरोप तेथील व्यापाऱ्यांनी केलेला आहे। ही आग ज्यावेळेस लागली त्यावेळेस आगीची तीव्रता फारच कमी होती, त्यावेळेसच अशा प्रकारे काम केलं गेलं असतं तर ही आग अद्यापपर्यंत विझली असती असं देखील या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। तुर्तास आपण ही सध्याची लाईव्ह दृश्य बघतोय। नाहीये, जवळपास 5 तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे। अत्याधुनिक उपकरणांद्वारे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र आग आटोक्यात येत नाहीये। लेव्हल 4 चा कॉल यापूर्वीच देण्यात आलेला आहे, मात्र
तळमजल्यावर लागलेली आग इतकी प्रचंड धुमसली आहे की ती छतापर्यंत जाऊन पोहोचली आणि छताचा भाग सुद्धा कोसळायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण बघतोय की फायर फायटिंग हे सुरू आहे आणि लिंक स्क्वेअर मॉलच्या ज्या ॲब्स्ट्रॅक्ट नावाचं दुकान आहे त्या दुकानाला लागलेली ही आग आपण समोर बघतोय। ॲब्स्ट्रॅक्ट दुकानाच्या बाजूला हे कपड्यांचं देखील एक दुकान होतं।